सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज संभाजीनगरहून। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा एक अजब कारभार समोर आलाय। छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्रात नसून चक्क गुजरातमध्ये आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ शकतो। हा प्रकार पाहून तुम्हालाही प्रचंड धक्का बसेल, कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन मालमत्ता कर भरल्यानंतर मिळणाऱ्या पावतीवर गुजरात छत्रपती संभाजीनगर महापालिका असा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर गुजरातमध्ये आहे की काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। व्यावसायिक सतीश सुराणा यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला कर भरला, मात्र यानंतर मिळालेली जी पावती आहे त्यात गुजरात छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख होता। हा सगळा प्रकार म्हणजे निव्वळ खोडसाळपणा किंवा तांत्रिक बिघाड असल्याचं महापालिकेच्या आयुक्तांनी म्हटलंय। ही पावती हे शहर महाराष्ट्रात आहे की बाहेर आहे, त्या पावतीवर सरळ लिहिलं होतं गुजरात संभाजीनगर महापालिका। त्याच्यामुळे मला शॉक बसला ह्या गोष्टीचा की आपलं शहर हे महाराष्ट्रात आहे हे मला माहित होतं, पण गुजरातच्या नावाने पावती मिळू शकते या बाबतीत मला थोडा शॉक बसला। आणि त्याच्यामुळे ही पावती मला कुठेही वापरता येत नाहीये। जर एखाद्याची मला कुठे जमानत घ्यायची असली कोर्टामध्ये, ती चालतच नाही ती पावती त्या ठिकाणी। तर अशा प्रकारच्या पावत्या इतका मोठा घोळ महानगरपालिकेत असू शकतो। आणि आता 100% बातम्या। सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली। ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यात आली। यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली। शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊन सुद्धा कारवाई न झाल्यानं महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते। मात्र त्यानंतरही योग्य ती पावलं उचलण्यात न आल्यानं सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलंय। अध्यक्षांना सांगितलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवहेलना करू नका, हे प्रकरण गांभीर्याने घेतलं जातंय की नाही याची नोंद घ्या। विधानसभा अध्यक्षांचं पद संसदीय सरकारचा भाग आहे म्हणून कालमर्यादा येत नाही। अध्यक्ष वेळेत निर्णय देत नसतील तर त्यांना जबाबदार धरावं लागेल। कार्यवाही होत नसेल तर 2 महिन्यात निर्णय घ्यावा असंही म्हणावं लागेल। विधानसभा अध्यक्षांचं वेळापत्रक अमान्य आहे, एवढंच नाही तर मंगळवारपर्यंत सुधारित वेळापत्रक द्या अशा शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांची कानउघडणी केली आहे। आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावले। यानंतर विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावल्यानंतर आता ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधत राज्य सरकार जाणार असं वक्तव्य केलंय। सोनार की नाही लोहार की दिली सरकार जाण्याची वेळ आता आली। आपण पाहिलं असेल अध्यक्ष महोदय जे आता ट्रायब्युनल म्हणून काम करतायत त्यांचं टाइमपास चाललेला। सुनावणीच्या वेळेला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेतेही सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते। सत्याचा विजय होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनावणीनंतर दिली। विषय नैतिकतेचा आहे आणि ही लढाई नैतिकतेची आहे आणि सत्य आणि असत्याच्या विरोधातली ही लढाई आहे। सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना खडेबोल सुनावल्यानंतर ठाकरे गटासह विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकर यांना सुनावणी प्रलंबित ठेवल्यावरून सुनावलं। आता पुढची सुनावणी मंगळवारी होणार आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं प्रकरण एकत्रितरित्या ऐकणार असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली। ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात आली। मात्र राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या याचिकेवर सुनावणी झाली नसल्याचा दावा केला। तसंच अजित पवार गटावर कुठलेही ताशेरे ओढलेले नाहीत असंही पटेल यांचं म्हणणं आहे। मात्र प्रफुल्ल पटेल यांचा दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं खोडून काढलाय। एकदा एकत्रित ऐकणार म्हटल्यावरती पुढच्या वेळेस दोघं वेगळे, पुढच्या वेळेस एकत्र या, पुढच्या वेळेस दोघं वेगळे या। सर्वोच्च न्यायालय म्हणजे काय तुम्हाला सर्वोच्च न्यायालय आहे। शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक अध्यक्षांना द्यावं लागेल असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे। अहो जेव्हा ते एकत्रितपणाने ऐकतात आणि निर्णय देतात तो एकत्रितच दोघांना ॲप्लिकेशन आहे ना। शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
इकडे राज्यातील टोलच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जोरदार आंदोलन केलं। मनसेच्या या टोल विरोधातल्या आंदोलनाची राज्य सरकारनं सुद्धा गांभीर्यानं दखल घेतली। राज्यातील 44 टोल नाके बंद करण्यात येत्या 15 दिवसात निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी राज्यातील टोलच्या प्रश्नावर मंत्री दादा भुसे यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। टोलच्या प्रश्नावर राज्य सरकारनं अनेक आश्वासनं दिलेत। ठाण्यात जी टोल दरवाढ झाली आहे ती रद्द करण्यासाठी सरकारने 1 महिन्याचा अवधी मागितलाय। आनंदनगर किंवा ऐरवली अशा एकाच ठिकाणी टोल भरावा लागणार आहे। मुलुंडच्या हरिओम नगरमधल्या रहिवाशांसाठी मुलुंड म्हाडा कॉलनीमधून पूल बांधला जाईल। टोल नाक्यावरील येलो लाईनच्या बाहेर रांग गेल्यानंतर रांग कमी होईपर्यंत सर्व गाड्या टोल न घेता सोडल्या जातील। टोल नाक्यावर फास्टॅग चालला नाही तर तुम्हाला एकदाच पैसे भरावे लागतील। पुन्हा मोबाईलवर पैशांसाठी मेसेज आल्यास तक्रार नोंदवता येईल। सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 जुने टोल बंद करण्याच्या दृष्टिकोनातून 15 दिवसामध्ये मुख्यमंत्री निर्णय घेतील। अवजड वाहनं अनेकदा लेनची शिस्त पाळत नाहीत। सरकार पुढच्या महिन्याभरात अवजड वाहनांना शिस्त लावेल असं आश्वासनही सरकारकडून देण्यात आलंय। टोल नाक्यावरती टोल घेतला जात असताना अनेक सोयी सुविधांचा मात्र अभाव असतो। केवळ कागदावरतीच या सोयी सुविधा असतात। मात्र मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता टोल नाक्यावर सुद्धा या सुविधा देण्याचं आश्वासन कंपन्यांनी दिलं आहे। राज्यातल्या वाहन चालकांच्याकडून टोल घेतला जातो, मात्र त्या प्रमाणात योग्य त्या सुविधा दिल्या जात नाहीत। याच बाबींकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं। यानंतर या सोयी सुविधा पुरवण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलंय। प्रत्येक टोल नाक्यावर स्वच्छतागृह, प्रथमोपचार सेवा, एक रुग्णवाहिका, प्रकाश यंत्रणा उभी करावी लागणार आहे। टोल नाक्यांवरच्या समस्या नोंदवण्यासाठी एक मोबाईल क्रमांक दिला जाईल। एंट्री पॉइंटवर पुढचे 15 दिवस वाहनं मोजण्यासाठी सरकारकडून कॅमेरे बसवण्यात येतील। सरकारच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आपले कॅमेरे लावेल। केंद्राच्या अखत्यारीतले रस्ते खराब असतील तर तो टोल बंद करण्याचा नियम आहे। याबद्दल सुद्धा पुढच्या 15 दिवसात राज्य सरकार केंद्र सरकारशी बोलून कार्यवाही करेल। हे पैसे भरून आम्हाला काय मिळतंय? आम्ही साधारणपणे स्वच्छतागृह पण जर समजा मिळत नसतील याच्यात तर उपयोग काय या गोष्टींचा? मुंबई एंट्री पॉइंट, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि वरळी सी लिंक यांचं कॅग ऑडिट केलं जाईल असं आश्वासन सुद्धा सरकारनं दिलंय। तिकडे महायुती सरकारच्या शासन आपल्या दारी या उपक्रमामुळे एकाच छताखाली नागरिकांना अनेक प्रकारचे लाभ घेता येतात। पण आता तेच शासन नेत्यांच्याही घरी जात असल्याचं दिसून येत आहे। कारण टोल प्रश्नावर राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि अधिकारी शुक्रवारी भल्या सकाळी राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले। महाराष्ट्रातल्या टोलच्या संदर्भात राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीला मंत्री दादा भुसे आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते। थेट मंत्री आणि अधिकारी बैठकीला हजर राहिल्यानं या संदर्भात राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला। यावेळी त्यांनी शासन आपल्या दारी असा उल्लेख केला आणि एकच हशा पिकला। सरकारचं एक लाईन आहे की शासन आपल्या दारी। सत्ताधारी आणि प्रमुख विरोधकही नसलेल्या नेत्यांच्या खाजगी निवासस्थानी मंत्री आणि अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी जाण्याची राज्यातल्या इतिहासातली कदाचित ही पहिलीच घटना असावी। त्यामुळे आता विरोधकांनी यावरून टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे। राज ठाकरेंच्या घरी बैठक आहे म्हणजे मला वाटतं की याच्या मागे टोल का झोल कितना बडा है हा या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो आहे। शासनच राज ठाकरे यांच्या दारी पोहोचलं। मनसेची भूमिका तशीच राहते की पुढच्या काळात मवाळ होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तिकडे मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी अंतरवाली सराटीत जाहीर सभा घेणार असल्याचं म्हटलंय। या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली। लाखोंच्या संख्येनं मराठा समाज या सभेला येणार आहे। या सभेत जरांगे पाटील काय बोलतात याची उत्सुकता आहे। जिकडे पाहावं तिकडे भगवे झेंडे, 2 किलोमीटरपर्यंत लावलेले लाऊडस्पीकरचे भोंगे, लाखोंच्या संख्येनं आलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि विस्तीर्ण साफसफाई केलेला 200 एकरचा परिसर, ही सगळी तयारी आहे शनिवारी होणाऱ्या मराठा समाजाच्या संवाद सभेची। या सभेला येणाऱ्यांसाठी पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह यासह विविध वैद्यकीय सुविधा सुद्धा तैनात करण्यात आल्या आहेत। सर्व बांधवांनी येताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल हा घेऊन यावा, तो डोक्यावर असावा, पाण्याची बाटली सोबत असावी। सर्वांनी शिस्तीचं पालन करावं, सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा जरांगे यांनी केलं आहे। जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेतली। येणाऱ्या नागरिकांना सर्वांना कमीत कमी अडचण होऊन ते सभास्थळापर्यंत व्यवस्थित पोहोचतील
याचं नियोजन पूर्णपणे घेतलेलं आहे। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही आमची मागणी असल्याचं जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सांगितलं। शनिवारी होणाऱ्या या सभेत जरांगे पाटील काय बोलतात याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय। जालन्याच्या अंतरवाली सराटीत शनिवारी मनोज जरांगे पाटील मोठं शक्ती प्रदर्शन करतायत। लाखो मराठा बांधव या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता असून त्याची जंगी तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। अंतरवाली सराटीत शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची सभा होतीये। या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। अंतरवाली सराटी शिवारातील 100 एकरावर ही सभा होते। गाड्या पार्किंगसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। सभेच्या ठिकाणी 800 स्पीकर लावण्यात आले। 10 लाख पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था झाली आहे। सभेच्या ठिकाणी रुग्णवाहिका सुद्धा तैनात ठेवण्यात येणार आहेत। 5000 स्वयंसेवक इथे कार्यरत असतील। महाराष्ट्रातून येणारा समाज यांची गैरसोय होऊ नये म्हणून सगळी सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली। मैदानाकडे कोणीही वाहन आणू नये, सगळ्यांनी या संदर्भात सहकार्य करावं असं सांगतानाच सभेला येणाऱ्यांनी वाहनं हळू चालवावीत असं आवाहन सुद्धा जरांगे पाटील यांनी केलंय। भाजपच्या ओबीसी यात्रेचा समारोप झालाय। यावेळेला बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला। राहुल गांधी यांना आत्ताच ओबीसींची आठवण का यायला लागली असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला। वर्ध्याच्या सेवाग्रामपासून सुरू झालेल्या भाजपच्या ओबीसी यात्रेचा समारोप वाशिमच्या पोहरादेवी या ठिकाणी झाला। पंतप्रधान मोदी यांचं सरकार आल्यानंतर ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाला न्याय मिळाला। देशातील कणखर ओबीसी नेत्याला संपवण्यासाठी 25 पक्ष एकत्र आले असल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली। या मंडल आयोगाला विरोध करणारे कोण होते? काँग्रेस पार्टीने सातत्याने विरोध केला। त्यांनी तो आयोग कसा त्या ठिकाणी मांडता येणार नाही हा प्रयत्न केला। राहुल गांधी यांना आत्ताच ओबीसींची आठवण का यायला लागली असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला। प्रेम मनात असावं लागतं जे मोदीजींच्या मनात आहे। तुम्ही दुकानात किती उसनं प्रेम आणलं तरी तुमच्या दुकानातनं प्रेम घेण्याकरता कोणीही या ठिकाणी तयार नाही। तुमची मोहब्बत की दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही। ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नमूद केलं। ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली। नाशिक ड्रग्ज माफियांचा अड्डा बनल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। तर 20 तारखेला नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर उबाठाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे। ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटीलचं नाशिक कनेक्शन उघड झालंय। नाशिकमध्ये ललित पाटीलच्या भावानं ड्रग्जचा कारखाना थाटल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय। यावरून पंजाब नंतर आता उडता नाशिक होतं का काय असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। नाशिकमधल्या ड्रग्ज प्रकरणाला राजकीय आश्रय देण्यात आल्याचा आरोप सुद्धा राऊत यांनी केलाय। आवाज उठवणं सोडून का एक मोठं आंदोलन हाती घ्यायचं। 20 तारखेला सगळ्यात आधी शिवसेनेचा विराट मोर्चा निघेल जिल्हाधिकारी कार्यालयात। ड्रग्ज माफिया आणि ड्रग्सच्या बद्दल मोर्चाच काढायचा असेल तर नाशिकमध्ये काढू नकोस। एक मोर्चा मातोश्रीवर काढ आणि दुसरा मोर्चा डिनो मोरियाच्या बँडाच्या घरी काढ। आरोप प्रत्यारोप न करता नाशिकला पडलेल्या ड्रग्जचा विळखा सोडवण्यासाठी ड्रग्ज रॅकेट मागची पाळंमुळं खणून काढणं गरजेचं आहे। याकरता तत्परतेनं पावलं उचलायला हवीत, अन्यथा नाशिकचा उडता नाशिक व्हायला वेळ लागणार नाही। राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे। मुनगंटीवार यांनी नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिलं आणि मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तू मय रंगली। ब्रिटनच्या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं राज्य सरकार परत आणत आहे। या वाघनखावरून महाराष्ट्र राज्यातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार वाघनखं न घेताच भारतात परतल्यानं नाना पटोले यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। या टीकेला उत्तर देताना नाना पटोले महाराष्ट्राचे पप्पू असल्याचा घणाघात मुनगंटीवार यांनी केलाय। तर मुनगंटीवार यांच्या टीकेला काँग्रेसनं सुद्धा पलटवार करत उत्तर दिलंय। नाही, मग कोणी जरी सांगितलं की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत। 22 दिवस ओबीसीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी टोंगे नावाचा उपोषणाला बसला होता। हा गप्पू सेना कुठे गेला होता? खरं तर सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं आणण्याची घोषणा करत निवडणुकांच्या तोंडावर शिवप्रेमी महाराष्ट्रात नवी ऊर्जा भरण्याचा प्रयत्न केला। पण वाघनखं भारतात येण्यासाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता विरोधकांनी यावरून सरकारला लक्ष करायला सुरुवात केली आहे। जितके दिवस वाघनखं यायला उशीर होईल तेवढंच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे।
गणेशोत्सवाच्या पाठोपाठ आता सगळ्यांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या 2 दिवसांवर आलाय. राज्यातल्या सर्व शक्तिपीठांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. आई तुळजाभवानी मातेचा गाभारा चांदीनं मढवण्यात आल्यानं पुरातन गाभाऱ्याचं रूपडं नवरात्रोत्सवाच्या काळात अतिशय वेगळं दिसणार आहे. देवीची सध्या मंचकी निद्रा सुरू असून 15 ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी देवीची मूर्ती सिंहासनात ठेवण्यात येईल. तुळजाभवानीचं सिंहासन आणि गाभारा पूर्णपणे चांदीनं मढवण्यात आला असून त्यावर आकर्षक असं नक्षीकाम करण्यात आलंय. तर भाविकांना देवीचं दर्शन घेता यावं यासाठी दर्शन मंडप उभारण्यात आलाय. तिकडे लोणावळ्यातल्या कार्ला गडावर सुद्धा नवरात्रोत्सवाची लगबग सुरू आहे. एकविरा देवस्थान प्रशासकीय समितीकडून मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. एकविरा मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं प्रकाशमान झालाय. एकविरा देवीच्या मुख्य मंदिराला सुद्धा विद्युत रोषणाई करण्यात आली. बीडच्या अंबाजोगाईत योगेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव आणि दसरा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. योगेश्वरी देवीचं मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला देहूतल्या गट नंबर 97ची जागा देण्याचा प्रस्ताव आहे आणि यालाच देहूतल्या ग्रामस्थांचा विरोध आहे. या विरोधात आज देहूमध्ये निषेध दिंडी काढण्यात आली. तसंच देहू बंदची हाक सुद्धा देण्यात आली होती. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहू नगरीत आज टाळ मृदुंगाचा गजर ऐकायला मिळाला. हा गजर निषेधाचा होता. देहूतील गायरान जमीन वाचवण्यासाठी देहू बंदची हाक देण्यात आली होती. त्याचप्रमाणे निषेध दिंडी सुद्धा काढण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकरता देहूतील गट क्रमांक 497ची जागा देण्याचा प्रस्ताव आहे. पण ही जागा देहूच्या विकासासाठी, वारकरी संप्रदायाच्या सोहळ्यांसाठी आणि क्रीडांगणासाठी वापरण्यात यावी अशी मागणी देहूकरांची अनेक वर्षांपासून आहे. संस्थांची सुद्धा हीच मागणी आहे. ही जागा देण्याच्या विरोधात निषेध दिंडी काढण्यात आली. तसंच या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी आज देहू नगरीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे देहू नगरीतले व्यवहार बंद होते. आता देहूतील नागरिकांच्या या मागणीवर स्थानिक प्रशासन काय निर्णय घेतं याची उत्सुकता आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री विठुरायाच्या चरणी धाराशिव जिल्ह्यातल्या लिंबा वाघे या आजीबाईंनी शेती विकून आपल्या लाडक्या विठुरायाला 18 लाख रुपयांचा 25 तोळ्यांचा सोन्याचा करदोडा अर्पण केलाय. पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी दररोज हजारो भाविक दर्शन घेतात. आपल्या ऐपतीप्रमाणे भाविक दानही अर्पण करतात. धाराशिवच्या लिंबा वाघे अशाच एक विठ्ठल भक्त या आजीबाईंनी लाडक्या विठुरायाला 25.5 तोळे वजनाचा सोन्याचा करदोडा दान केलाय. तर रुक्मिणी मातेला 2 तोळे वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र अर्पण केलंय. या दोन्ही दागिन्यांची एकत्रित किंमत सुमारे 18 लाख रुपये आहे. शेती विकल्यानंतर आलेल्या पैशातून त्यांनी हे दागिने विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण केलेत. टोल दरवाढीवरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र राज ठाकरे यांनी सरकारशी केलेल्या चर्चेनंतर मनसेचं इंजिन टोलच्या रस्त्यावरील सेवा सुविधांच्या ट्रॅकवर आलंय. नेमकं घडलं काय पाहणार होते का स्पेशल रिपोर्टमध्ये रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमतवर. यासोबतच 100% बातम्यांमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.